नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपल्या सर्वांचा कृषी रत्न डॉक्टर सतीश आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कृषी यांत्रिकरण या विषयामध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने जी कांदा लागवड करत आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती. तर चला तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहूयात की आधुनिक यंत्राद्वारे कांदा लागवड कशी केली जाते. पहा किती सुंदर आणि सुरेख पद्धतीने या ठिकाणी कांदा लागवड झालेली दिसत आहे. एकदम अंतर जे आहे एकदम परफेक्ट आणि जे म्हणतो ना आपण निश्चित केलेलं जे अंतर आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी ट्रॅक्टरचे जे टोकन यंत्र म्हणता येईल, कांद्याचं लागवड यंत्र या द्वारे या ठिकाणी कांदा लागवड चाललेली आपल्याला दिसत आहे. आज आपण आहोत नांदगाव तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी श्री रामभाऊ सोनवणे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे कांदा लागवड चाललेली आहे. कशा पद्धतीने ही लागवड होते ते तुम्ही आज प्रत्यक्षाने पाहू शकता. पहा या पद्धतीने हे लागवड चाललेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर पाठीमागे जे मजूर आहेत बसलेले, हे कांदा रोप त्या ठिकाणी टाकताना तुम्हाला दिसत आहेत. पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं कांदा ची लागवड होताना आपल्याला दिसत आहे. तुम्ही जर अगदी पाहिलं तर या ठिकाणी पहा कांदा लागवड झालेली अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या अंतरामध्ये लागवड झालेली आहे. 5 बाय 5 इंचावरती ही लागवड झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पहा हे मशीन या पद्धतीने या ठिकाणी टाकलं जात आहे. आणि कांदा जर पाहिलं तुम्ही तर पहा रोप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेतलेला आहे. रोपाची वाढ आणि निरोगी रोप या ठिकाणी म्हणता येईल. पहा अगदी व्यवस्थित कुठेही कांदा वगैरे न मोडता ही लागवड चाललेली आहे. तर आता जाऊयात ज्या शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांकडे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतामध्ये आपण लागवड करतोय आज त्या शेतकऱ्यांना आपण भेटूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सर? गणेश रामभाऊ सोनवणे. सर आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता येईल का? हो, नांदगाव तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. आपला मोबाईल नंबर सर? मोबाईल नंबर 775 807 3001. सर तुम्ही यंत्राद्वारे कांदा लागवड करायचा का निर्णय घेतला? जसं मी तुमच्या इथल्या जे शेतकऱ्यांना विचारलं तर तुम्ही दरवर्षी जे काही महिला असतील त्यांच्या हाताने लागवड करत होते, पण यंदा तुम्ही यांत्रिकीकरणाकडे वळण्याचं कारण काय? मजूर भेटण्याचं समस्या खूप मोठी. त्याच्यानंतर याने वेळ वाचतोय आणि लागण ही एकदम मस्त होऊ राहिली. त्याच्यामुळे या वर्षी निर्णय घेतला का आपण कांदे यंत्रानेच लावायचे. सर एक साधारण मला सांगू शकता का, 1 एकर लागवड करण्यासाठी ज्या महिला लागत होत्या तर त्या किती लागायच्या आणि किती दिवस जायचे 1 एकर साठी? 12 ते 13 महिलांना 2 दिवस 1 एकर लागत होतं. ओके. आणि ट्रॅक्टरद्वारे दे तर आता आपण पाहतोय की यंत्राद्वारे किती वेळ झाला लागवड? आता 6 ते 7 पट्ट्या झाल्यात. आता तरी ते 3 तास झाले असतील. म्हणजे एका दिवसामध्ये ते 30 गुंठे प्लस काढताय वावर. हा. ओके, म्हणजे जवळपास 1-1.5 दिवसाच्या आतमध्ये 1 एकर होऊन जाते. हो, आणि रोपांची संख्या जास्त बसते यंत्राद्वारे का? हो. ओके. आता जे तुम्ही अंतर निवडले हे 5 बाय 5 निवडले बरोबर? हो. तर का निवडलं 5 बाय 5 निवडण्याचं अंतर काय, की कशामुळे, म्हणजे जमिनीमुळे तुम्ही निवडलंय की काही दुसरं काही कारण याच्या मागचं? आता असं आहे 5 बाय 5 निवडल्यामुळं मला निश्चितच ऍव्हरेज जास्त भेटणार आणि आपल्याला जरी अंतर जास्त टाकलं तर खर्च तेवढाच करावा लागतोय. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न निघणार या हिशोबाने केलंय.
आता आम्ही ही लागवड यंत्राद्वारे केलेली आहे. आता ही बघा, अशा पद्धतीने लागवड हो राहिली. म्हणजे अगदी 5x5चं परफेक्ट अंतर बस. परफेक्ट. ओके. इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल यांत्रिकीकरणाच्या संदर्भात? यंत्राने लागवड केली तर कधी पण उत्तमच. आणि जसं आपण म्हणतो पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, तर यामध्ये ते नक्कीच दिसून येतं की तुम्ही 100% कांदा लागवड हे कायमस्वरूपी करत आलात हो. आणि आता यंत्राद्वारे करताय, म्हणजे आधुनिक आणि पारंपरिक हे दोन्ही पण आहे यामध्ये. हो. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी आताच शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं ज्यांनी कांदा लागवड केलेली आहे. इतर शेतकरी पण या ठिकाणी आले होते बघण्यासाठी, तर आपण त्यांचंही काही मनोगत घेऊयात. काका नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? मी सुंदर जाधव, नांदगाव. काका, तुम्हाला काय वाटतं हे कृषी यांत्रिकीकरणाद्वारे जे आता लागवड चाललेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? वेळेची आणि मजुराची बचत, पैशाची बचत, दुसरी गोष्ट 2 रोपातलं अंतर 4.5 बाय 4.5 इंच आहे आणि हमचौरस लागण आहे. साऱ्यात महत्वाचं एकरी रोपांची संख्या, जे प्लांटेशन आहे ते भरपूर होईल. प्रत्येक कांदा 100 ग्रॅमचा जरी धरला तरी एकरी उत्पन्न वाढेल. फक्त त्याला आता सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा थोडी जादा द्यावी लागेल. कारण का बरं, तुम्हाला काय वाटतं असं? कारण का तर थोडस प्लांटेशन ज्यादा आहे ना, आणि प्लांटेशन ज्यादा असल्यामुळं त्याला खाद्य बी जादाच लागेल ना. बरोबर, म्हणजे संख्या वाढली म्हणजे त्या पद्धतीने त्याला खत पण गेलं पाहिजे. हो हो हो. ओके, धन्यवाद काका, तुम्ही आपलं बहुमूल्य मत दिलं त्याबद्दल. थँक्यू. शेतकरी बांधवांनो, आताच तुम्ही इतर शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं. असंच वेगवेगळ्या नवीन पद्धतीने आणि नवनवीन माहितीसह आपण तुमच्या समोर येणार आहोत. जसा आजचा विषय होता कृषी यांत्रिकीकरण, अगदी थोडक्यात आणि समजेल अशा भाषेमध्ये मी तुमच्यापर्यंत हा विषय घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला सगळ्यांचा कृषी मित्र सतीश. धन्यवाद.